The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। नमो बुद्धाय, जय भीम। आज आपण आपल्या भारतातून थायलंड या बौद्ध देशामध्ये आलेलो आहोत। आता सध्या जिथे आहोत हे थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉक मधील वर्ल्ड फेमस धम्मकाया फाउंडेशन किंवा धम्मकाया मेडिटेशन सेंटर असं संबोधतात। तुम्ही आत्ताच थिएटरमध्ये ऐकलेलं आहे, त्यांच्याकडून पाहिलेलं आहे। 1970 ला हे इस्टॅब्लिश केलं आहे, त्याचं फाउंड केलं आहे 1970 ला। त्या काळी इथे एक नन होत्या, अनागारिका होत्या त्या, आणि त्यांच्याच माध्यमातून एक भिक्षू ट्रेन झाले आणि त्या भिक्षूंच्या मार्गदर्शनात त्यांच्या माध्यमातून इथे 1000 एकर जागा विकत घेतली या विहारासाठी। किती? 1000 एकर पेक्षा जास्त हा परिसर आहे। आणि हा समोर जो धम्मकाया पॅगोडा दिसतोय तुम्हाला, धम्मकाया चैत्य म्हणतात त्याला, तर हा जो चैत्य त्याच्यावरती जो तुम्हाला पिवळं पिवळं दिसत आहे, एवढ्या लांबून आपण आहोत तर आपल्याला वाटत असेल की तो रंग दिलेला आहे की काय गोल्डन, जसा पॅगोड्याला विहारांना वगैरे असतो, तर तो रंग नाहीये। तो रंग सदृश्य भगवान बुद्धाच्या 1-1.5 फुटाच्या 10 लाख मूर्त्या आहेत। किती? 10 लाख मूर्त्या आहेत, बाहेर आणि आतमध्ये देखील। आतमध्ये सुद्धा एक मोठी मूर्ती आहे भगवान बुद्धांची। आणि हा जो परिसर दिसतोय तुम्हाला, हा चारही बाजूने 1-1 किलोमीटर असा 4 किलोमीटरचा परिसर आहे। आणि हा जो परिसर दिसतोय, माघ पूजा, आषाढ पूजा आणि वैशाख पूजा म्हणजे माघ पौर्णिमा आता जी होऊन गेली फेब्रुवारी मध्ये, त्या माघ पौर्णिमेला भगवान बुद्धांनी आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती। त्या माघ पूजेला इथे फार मोठा कार्यक्रम असतो, लक्षावधी लोक असतात। त्यानंतर वर्षावासाच्या प्रारंभीची म्हणजे भगवान बुद्धांनी जे धम्मचक्र प्रवर्तन सुत्ताचा उपदेश केला, आता जे तुम्ही ऐकत आहात कंटिन्युअसली इथे धम्मचक्र प्रवर्तन सुरू राहते, तर ते धम्मचक्र प्रवर्तन भगवंताने आषाढ पौर्णिमेला उपदेश केला सारनाथ येथील ऋषीपतन मृगदाय वनामध्ये पंचवर्गीय श्रावकांना। तर त्या धम्मचक्र प्रवर्तनाचं प्रतीक म्हणून आषाढ पौर्णिमा, तिला गुरुपौर्णिमा पण म्हणतात, तर इथे त्या गुरुपौर्णिमेला पण कार्यक्रम असतो। आणि आता 1 मेला येणारी जी वैशाख पौर्णिमा आहे, त्या वैशाख पौर्णिमेला सुद्धा मोठं फेस्टिवल असते, मोठा प्रोग्राम असतो इथे। तर हा जो परिसर दिसतो ना आजूबाजूला पूर्ण राऊंड, याच्यामध्ये ऍट अ टाइम त्या कार्यक्रमाच्या दरम्यान जेव्हा मेडिटेशन असते, 10 लाख लोक एका वेळेला ध्यान करू शकतात। किती? 10 लाख लोक एका वेळेला ध्यान करू शकतात। आणि आता तुम्हाला येताना त्यांनी दाखवलं, डाव्या साईडला काही रेसिडेन्स होते, काही निवासस्थान होते, म्हणजे प्रोग्राम असेल तर त्यावेळेला एका वेळेला मुक्कामी 10,000 लोक थांबू शकतात आरामात। किती? 10,000 लोक आरामात थांबू शकतात। त्यानंतर आता जाताना आपण पाहणार आहोत तिकडे भिक्षू निवासाच्या बिल्डिंग्स आहेत, 5 स्टार हॉटेल पेक्षा भारी भारी भिक्षू निवास इथे आहेत। आणि ही जी मूर्ती दिसते तुम्हाला भंतेजींची, आता बघितली, 1000 किलो 24 कॅरेटच्या सोन्याची मूर्ती आहे ती भरीव। किती? ज्यांनी हे निर्माण केलं त्या भंतेजींची मूर्ती 1000 किलोची आहे। तिकडे आपण आता एका विहारात जाणार आहोत याच परिसरातील, तिथे भगवान बुद्धाची मूर्ती आहे प्युअर गोल्ड 24 कॅरेटचं। माताजींची पण इथे, ज्यांनी अशा ड्रेस मधले जे माताजी आहे नन, तर त्यांनी सुद्धा इथं काम केलं त्यांच्या माध्यमातून, तर त्यांची पण तिकडे गोल्डन मूर्ती आहे। तर हा संपूर्ण परिसर बघा असा सुंदर असा आहे, भिक्षू निवास आहेत, उपासकांचे पण निवास आहेत। हे खरं तर मेडिटेशन सेंटर आहे, ध्यान साधना केंद्र म्हणून जगप्रसिद्ध आहे। आता ही ट्रेनिंग साठी एका वेळेला 6-6 हजार भिक्षू राहतात इथे। किती? 6,000 भिक्षू मागच्या वेळेला होते, आता किती आहेत माहिती नाही। एका वेळेला वर्षावासामध्ये सगळीकडे भिक्षू दिसतात, यांचं शेड्यूल असते, कार्यक्रम असते सकाळपासून सायंकाळपर्यंत, म्हणून इतरत्र कुठे फिरताना तुम्हाला दिसत नाही। तर हे कमळाचं फूल भगवान बुद्ध कमळाच्या फुलावर दाखवतात, म्हणून हे कमळाच्या कळ्या आहेत, त्यांनी आपल्याला भगवंताचं वंदन करण्यासाठी, भगवंताला फुलं वाहण्यासाठी दिल्या, तिथे ठेवलेल्या होत्या। आणि तुम्ही सर्वजण इथे आलात थायलंड या धम्म सहलीमध्ये, निश्चितच तुम्ही पाहताय जागोजागी किती सुंदर असं विहारांचं वैभव आहे। खरं तर बुद्ध धम्म भारतातलाच आहे। बुद्ध धम्म कुठून मिळाला यांना? भारतातूनच मिळाला, परंतु भारतात आज बुद्ध धम्माची पिछेहाट दिसते आहे तुम्हाला जागोजागी। आणि त्यामुळे बुद्ध धम्म भारतातला असला तरी सुद्धा मात्र भिक्षूंच्या माध्यमातून जगभरात पसरलेला आहे। आणि आज मितीस थायलंड, श्रीलंका हे घोषित बौद्ध राष्ट्र आहेत। लाओस, कंबोडिया, चायना, तिबेट अशा कितीतरी देशामध्ये बुद्ध धम्म आहे। आणि त्यामुळे इथे मोठा आनंद होतो आहे।
चैत्याला पाहून भारतातही अशी कामं झाली पाहिजे बुद्ध शासन टिकवण्यासाठी. मी आता बसमध्ये येताना तुम्हाला म्हणालो, आपल्या 1 नंबर मध्ये भगवान बुद्धांनी आपल्या संपत्तीचे धनाचे 4 हिस्से उपासकांना करायला सांगितले आहेत. पहिला हिस्सा माता पित्याच्या सेवेसाठी तुम्ही ठेवला पाहिजे, दुसरा हिस्सा संसार प्रपंच चालवण्यासाठी तुम्ही ठेवला पाहिजे, तिसरा हिस्सा इन्व्हेस्टमेंटसाठी ठेवला पाहिजे, अडचण भविष्यात येईल कधी त्यासाठी म्हणून, आणि चौथा हिस्सा दानासाठी म्हणून राखीव ठेवला पाहिजे. हे भगवंताचं वचन आहे. आणि बुद्ध शासनासाठी अशी दान कॉन्सेप्ट जी आहे, संकल्पना भगवान बुद्धांनी सांगितलेली आहे. आणि त्यामुळे तुम्ही इथे येऊन ह्या गोष्टी घेऊन गेले पाहिजे. फक्त हा टूर नाही आहे, जस्ट टूर नाही आहे, हा धम्म टूर आहे, म्हणजे धम्म सहल आहे. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आपली श्रद्धा सुद्धा अशीच कशी बनेल, आपल्यामध्ये सुद्धा अशी धार्मिकता कशी वाढेल. या महिलांकडे तुम्ही पाहत असाल, आले तेव्हापासून बघा अशा हात जोडूनच आहेत. बघितलं, ही विनम्रता भगवान बुद्धांनी शिकवलेली आहे. बघा, मनुष्याला राग द्वेष आणि लोभ कमी करण्यासाठीची जी शिकवण दिली, या धम्मकाया फाउंडेशनच्या माध्यमातून ती दिली जाते. आणि ते तुम्हाला घेता यावं म्हणून आपण तुम्हाला इकडे घेऊन आलेलो आहोत. इथून आता अजून काय काय आपल्याला इथल्या परिसरातली पाहायचं आहे, तेव्हा पूजनीय भिक्षू संघाने हे सगळं वैभव तयार केलं. इथल्या उपासक उपासिकांनी सुद्धा हे वैभव तयार केलेलं आहे. सर्वांच्या प्रती खूप खूप मंगल मैत्री आशीर्वाद. नमो बुद्धाय. जय भीम. Four of us would like to say thank you. Thank you. Sadhu, sadhu. Thank you to you. For everybody, for visiting today, right? We hope you will enjoy about this tour, right? And thank you again for your donation, because all of your money to do everything for world peace. Because on 22nd of April, this is our birthday. We will offer this money to the temple, allow 1,400 temple in Thailand. So, in this, your money is so important. It's for the monk, yes, in Thailand. Right? Okay. Thank you so much. Thank you again. Thank you. Sadhu. Hope you will come. भवत्वन्तरायो सुखे दीर्घायुको भवाय चितं पतितं तुयं क्षिप्रमेव समिज्जतो सभ्ये पुरन्तु चित्तसङ्कप्पा छन्दो अभिवादनशीले सनिच्छं वद्धापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलादि. हे बघा, त्यांना खूप आनंद झाला. आता जे बोलत होते ना ते म्हणे आम्हाला खूप आनंद झाला. आणि आपण जे दान दिलंय ते इथल्या भिक्षूंसाठी, इथल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजसाठी आम्ही वापरणार आहोत. आणि त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. एवढा मोठा ग्रुप तुम्ही इथे घेऊन आलात आणि सर्व पांढऱ्या कपड्यांमध्ये आलात, सर्व धार्मिक श्रद्धावान आहात. त्यामुळे पुन्हा पुन्हा येत जा असं त्यांचं म्हणणं आहे. बा त्यांना थँक्यू बोला सर्वांनी. त्यांचं म्हणणं आहे, इथे भगवंताची मूर्ती आहे समोर, तिथे 10 मिनिटांसाठी तुम्ही जर ध्यानाला बसलात तर त्यांना अजून आनंद होईल असं त्यांचं म्हणणं आहे. सर्वजण इथे आल्यानंतर ध्यान करतात. हे मेडिटेशन सेंटरच आहे. हे इथे उजव्या साईडला भगवंताची मूर्ती आहे मेडिटेशनसाठी फॉर 10 मिनिट्स. ओके.
नमो संघाय. आज आपण थायलंड या बौद्ध देशातील महत्त्वपूर्ण अशा थायलंड देशाची जुनी राजधानी असलेल्या अयुथया या धार्मिक स्थळावरती आहोत. आपण भारतातून ही धम्मसहल घेऊन आलो थायलंडची बौद्ध संस्कृती पाहण्यासाठी, इथला इतिहास जाणून घेण्यासाठी. आपण आता ज्या ठिकाणी आहोत या ठिकाणाला अयुथया असं नाव आहे. थाई भाषेमध्ये संस्कृतमध्ये जे अयोध्या आहे त्या नावावरून थाईमध्ये त्याला अयुथया असं नाव पडलेलं आहे. ॲक्च्युली भारतामध्ये ज्या अयोध्येमध्ये आता इतर लोकांनी मंदिर निर्माण केलंय ती साकेत नगरी होती भगवंताच्या काळामध्ये. त्याला अयोध्या बनवलं आणि तिथे काल्पनिक गोष्टी कशा घडल्या वगैरे वगैरे त्याचा खोटा इतिहास सांगितला गेला. नंतरच्या काळामध्ये तुम्ही जर पाहाल त्या भारतामध्ये सम्राट अशोकाचं राज्य होतं. आणि मी मगाशी काल मला वाटतं गाडीमध्ये सांगितलं की सम्राट अशोकाने बौद्ध भिक्खूंना जगामध्ये बुद्ध धम्म पसरावा म्हणून सगळ्या देशांमध्ये बौद्ध भिक्खू पाठवले. तर थायलंडमध्ये पण बौद्ध भिक्खूची एक टीम पाठवली होती. आणि मग इथे संपूर्ण आपल्या थायलंड राष्ट्रामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार झाला. परंतु बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे जिथे क्रांती होते तिथे प्रतिक्रांती पण होते. म्हणजे कुठे सत्य खरं चांगलं सुरू आहे तर ते नष्ट करण्याचा पण प्रयत्न सुरू असतो. म्हणून क्रांती प्रतिक्रांती सगळीकडे सुरू असताना या थायलंडमध्ये जवळपास 13व्या 14व्या शतकामध्ये हे निदर्शनास आलं बघा. हे सापडलं. हे 28 असे चैत्य आहेत बघा. हे तुम्हाला दिसतंय पुरातन. हे 13व्या म्हणजे 1350 आणि 14वं शतक अशा कालखंडामध्ये याचा तुम्हाला शोध लागलेला आहे. आणि हा संपूर्ण परिसर जो आहे अयुथया नावानेच ओळखला जातो. हे त्यांचं मेन टेम्पल आहे बघा. तेव्हा त्या 13व्या 14व्या शतकामध्ये ब्रह्मदेशाचा एक राजा होता. तर तो राजा इथे राज्य करीत होता. नंतरच्या काळात पुन्हा 17व्या 18व्या शतकाच्या दरम्यान ब्रह्मदेशाचं आणि या अयुथयाचं, आता ही थायलंडची पूर्व राजधानी हीच होती, मुख्य थायलंड हे होतं तेव्हा. तर इथल्या त्या काळातल्या राजाचं आणि ब्रह्मदेशाच्या राज्याचं आक्रमण झालं, युद्ध झालं. आणि युद्ध झाल्यानंतर पुन्हा ब्रह्मदेशाने इथं विजय प्राप्त केला. आणि ब्रह्मदेशाने युद्धाच्या वेळी इथलं खूप मोठं नुकसान केलं. ब्रह्मदेशाचा काही भाग त्या काळात आता आपल्या भारतामध्ये जी मेजॉरिटी आहे त्यांच्या अखत्यारीत होता, त्यांच्या ताब्यामध्ये होता. म्हणून त्यांनी इथे नासधूस केली, भरपूर काय नुकसान केलेलं आहे. आणि त्यामुळे सगळं प्राचीन आहे बघा. हे 28 असे चैत्य तुम्हाला पाहायला मिळतील. त्या साईडला पण आपण पाहिले बघा, फार जुने प्राचीन विहार आहे तिकडे सगळीकडे. विशेष म्हणजे विटांमध्ये बांधकाम केलं. आता हे जे तुम्ही पाहताय ना, आता सध्या बऱ्याच ठिकाणी हे श्रीलंकन पद्धत आहे. ही कोणती पद्धत आहे बांधकामाची? श्रीलंकन पद्धत आहे. आणि विहार जर पाहिलं तर ही थाई पद्धत आहे. म्हणजे विहारांची सुद्धा एक संस्कृती आहे बनविण्याच्या बाबतीत. म्हणजे श्रीलंकेला तुम्ही गेलात तर श्रीलंकेचं बांधकाम वेगळंच आहे विहारांचं. थायलंडमध्ये आलात तर विहारांचं बांधकाम वेगळंच आहे. ब्रह्मदेशात गेलात तर तुम्ही विहारांचं बांधकाम वेगळंच आहे. इव्हन विहाराचंच बांधकाम वेगळं आहे असं नाही. तर भगवान बुद्धांचा चेहरा, त्यांची उंची, त्यांचं सगळं काही जे स्ट्रक्चर आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं आहे. आणि म्हणून इथे सुद्धा ब्रह्मदेशाचं राज्य होतं. आणि म्हणून श्रीलंकेच्या पद्धतीने हे असे विहार इथे निर्माण केलेत. हे अयुथया नावाचा हा परिसर आहे. याच्या बाजूला थोड्या अंतरावरती एक महापरिनिर्वाण मुद्रा आहे भगवान बुद्धांची भव्य दिव्य. ती पण आपण पाहणारच आहोत. त्या साईड आपण बॅक साईडने आलो. आता येताना बॅक साईडने आलो आपण. याचा फ्रंट इकडे दुसरीकडे आहे. ते पार्किंगचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे गाड्या बॅक साईडला लावाव्या लागल्या. या विहारामध्ये पण सुंदर अशी भव्य दिव्य मूर्ती आहे. तिचंही दर्शन घेण्यासाठी आपण जाणार आहोत. आजचा कार्यक्रम जो आपला होता थोडासा ट्रॅफिकमुळे चेंज झाला. जेवणाच्याही बाबतीमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर या परिसरामध्ये जसं पटायामध्ये इंडियन रेस्टॉरंट भरपूर सारे आहेत. आपण पाहिलं आता 2-4 दिवस तिकडे. इकडे या अयुथया परिसरामध्ये इंडियन रेस्टॉरंट फारच, म्हणजे आता जिथे आपण जेवण केलं ते आताच निर्माण केलंय. नाही तर प्रत्येक टूर मध्ये इकडे जेवणच देता येत नाही, कारण लोक थाई फूड खाऊ शकत नाहीत आपले. आता ज्यांचे जेवण झाले होते ते थोडं त्या पत्र्याच्या शेड मध्ये बसून आपण तिथं उभे होतो. तुम्ही जर त्या आयटम पदार्थांचे चित्र जरी पाहिलं तुम्हाला किळस येईल एवढे डेंजर होते बघा. म्हणून थाई हॉटेलमध्ये जेवण करू शकत नाही. तर हा परिसर जो आहे अत्यंत प्राचीन आहे.
म्हणजे 13व्या-14व्या शतकामध्ये निर्माण केलेला आणि त्यानंतर मग पुन्हा ब्रह्मदेशासोबत यांचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये सुद्धा त्यांनी फार नासधूस केली. आता आपल्याकडे तुम्ही जर पाहिलं भारतामध्ये, तर भारतामध्ये बौद्ध धर्माला नष्ट करण्याचा हरहाल प्रयत्न ज्या दोन धर्मांनी केला, त्यामध्ये प्रामुख्याने एक मुस्लिम आहे आक्रमण करते आणि त्यानंतर हिंदू राजे आक्रमण करते आहेत. त्यांनी प्रत्येक ठिकाणच्या बुद्ध विहारांची नासधूस केली. ज्याची नासधूस करता आली नाही त्याला कन्वर्ट केलं. कशामध्ये? बुद्ध आपल्या मंदिरामध्ये किंवा मस्जिदमध्ये. जसं अयोध्येचं प्रकरण आहे, म्हणजे कोणावर टीका टिप्पणी म्हणून नव्हे, तर जिथं आता अयोध्येचं मंदिर बनवलं आहे त्या अयोध्येच्या मंदिराच्या खाली म्हणजे फार पूर्वी तिथे बुद्ध विहार होतं, मॉनेस्ट्री होती. त्याचं उत्खनन केलं. कोरोनाच्या काळामध्ये मुद्दाम म्हणून पत्रे बित्रे लावून त्याचं उत्खनन केलं. सापडलेल्या वस्तू आतापर्यंत जगजाहीर केलेल्या नाहीत बघा, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि लढाई लढविली गेली मुस्लिमांमध्ये आणि हिंदूंमध्ये. ऍक्च्युली मध्ये बौद्ध धर्माचं ते केंद्र होतं, बुद्ध विहार होतं, मॉनेस्ट्रीज होती, तिथे भिक्षू होते. साकेत नगरीचा उल्लेख आहे बौद्ध साहित्यामध्ये. परंतु बाबासाहेब म्हणाले सत्तेशिवाय शहाणपण नाही. काय म्हणाले बाबासाहेब? सत्तेशिवाय शहाणपण नाही. आणि राजा बोले चल हले. राजा ज्यांचा असतो तो खोट्याचं खरं खऱ्याचं खोटं करू शकतो. याचा तुम्हाला अनुभव येतच आहे आता. आणि त्यामुळे जरी बौद्ध राजांची इथे सत्ता होती, जवळपास 1200-1250 वर्ष भारतामध्ये बौद्ध राजांनी सत्ता गाजवलेली आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. परंतु त्या राजा झाली म्हणजे त्यांना कट कारस्थान करून मारलं त्यांना, किंवा त्यांना हरवून टाकलं, त्यांच्यावर आक्रमण केलं. आणि त्यांचा जो श्रद्धेचा भाग होता बुद्ध विहार, मग बुद्ध विहारांची नासधूस केली. त्या बुद्ध विहारांची जिथे जिथे नासधूस करता आली नाही त्याला मंदिर बनवले. त्या हिंदू राजांची सत्ता आल्यावर, मुस्लिमांची सत्ता आल्यावर त्याला मस्जिद बनवलं. कारण मंदिरांचा, विहारांचा आणि मस्जिदचा हा जो धार्मिक ढाचा आहे बघा, तो सिमिलर आहे बघा. तुम्ही कधी पाहत असाल असं काय म्हणू त्याला, स्तूपा टाईप, चैत्या टाईप, घुमटा टाईप, मंदिरा टाईप, हे सिमिलरच आहे. आता हे बघा ना, याला थोडंसं कन्वर्ट केलं, थोडं चेंजेस केले, हे कोणत्याही धर्माच्या धार्मिक स्थळ बनवू शकते. आणि त्यामुळे हे सुंदर असं दृश्य तुम्हाला पाहायला मिळते. मोठी मोठी बिल्डिंग्स तुम्हाला पाहायला मिळतील. पलीकडल्या साईडला पण आपण जाणार आहोत. मोठी विहारामध्ये मूर्ती आहे, एक भव्य दिव्य मूर्ती, जुन्या काळातलं विहार आहे. आणि तिथे सुद्धा तुम्ही पाहाल तर त्याच्या बॅक साईडला भगवान बुद्धांच्या एवढ्या सुरेख मूर्त्या आहेत. आता त्या जुन्या मूर्त्या आहेत त्याही तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. म्हणून एक महत्त्वाचं स्थळ आहे. आणि हे सगळं पाहून तुम्ही आपल्या मनामध्ये बुद्ध धम्माच्या प्रतीची जी श्रद्धा आहे ती वृद्धिंगत करावी, एवढंच माझं सांगणं आहे. आणि त्यामुळे आपण सर्वजण इथे आलात, आपण या सगळ्या विहारांचं, भगवंताच्या मूर्तीचं दर्शन घेऊन आपल्या जीवनामध्ये एक बुद्धाच्या श्रद्धेचा संदेश घेऊन जाल अशी अपेक्षा व्यक्त. ऐसा फिर वो अभी इधर
个都是王国，在17世纪才没落的。औरंगाबाद शहरामध्ये सिडको कडून आपण प्लॉट विकत घेतला आणि त्या विकत घेतलेल्या प्लॉट वरती 4 माळ्याचं द ग्रेट हॅपीनेस टॉवर आपण समाजाच्या स्वेच्छादानातून उभं करीत आहोत, त्याची उभारणी करणार आहोत. कुणाला त्यासाठी वर्गणी वगैरे किंवा वैयक्तिक कोणाकडे जाऊन आपण काही मागणार नाही आहोत. कोणी बिलकुल ज्याला इच्छा होईल आपण विटा दान दिल्या पाहिजे. ज्या किती परिस्थितीनुसार ते विटा दान देतील, ज्यांना सिमेंट दान द्यायची ते सिमेंट दान देतील, ज्यांना रेती दान द्यायची रेती दान देतील, ज्यांना लोखंड दान द्यायचं लोखंड दान देतील, किंवा बिल्डिंग साठी इमारतीसाठी जे जे म्हणून लागेल ते स्वेच्छेने जे दान देतील त्यांचं दान स्वीकारल्या जाईल. मग ते मजुरीसाठी आर्थिक दान असेल किंवा जे कुठलं दान असेल, पूर्ण इमारत होईपर्यंतचं तर समाजाच्या स्वेच्छा दानातून इमारत उभी राहील. भिक्षू संघाला ती अर्पण केल्या जाईल, तिचं लोकार्पण होईल. समाजाने जर साथ दिली आणि समाज फार चांगला आहे हे आम्ही अनुभवत आहोत. कोणाला मागायची गरज नाही आहे वैयक्तिकरित्या, कोणाला जाऊ कोणाकडे वर्गणी वगैरे मागायची. लोक फार चांगले आहेत. लोकांमध्ये आता परिवर्तन होत आहे. आम्ही पाहतोय गावोगावी खेडोपाड्यात शहरात तिकडं जातोय, प्रचंड गर्दी करतायत लोक. जे इच्छुक दानदाते आहेत ते आपल्या परिवाराकडून आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ असेल किंवा घरातलं कोणी गेलाय त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ असेल, हे जे काही मटेरियल लागणार आहे आपल्याला, सामान साहित्य लागणार आहे बांधकामासाठीचं, ते तुम्ही दान देऊ शकता. आमचे कपिल सातदेव साहेब आहेत, त्यांचा स्क्रीनवर नंबर येतो, तर त्यांच्याशी संपर्क साधावा. आपला जो 9890437445 हा फोन पे गुगल पेचा नंबर आहे. त्याचबरोबर चॅनलवरती आपल्या अकाउंट नंबर आहे आपल्या संस्थेचा, त्या अकाउंट नंबरवरती सुद्धा आपण दान पाठवू शकता. किंवा कधी कधी नंबरवरती मला वाटतं काही लिमिट वगैरे दाखवते, काही उपासक सांगतात तसं, तर ते लिमिट दाखवत असेल तर स्कॅनर जे आहेत आपले त्या स्कॅनरवर स्कॅन करू शकता. किंवा संस्थेचं जे अकाउंट आहे त्या अकाउंटवर सुद्धा तुम्ही दान देऊ शकता. इच्छुक श्रद्धावंतांच्यासाठी लोक विचारतात म्हणून आता बोलण्याच्या ओघामध्ये मी हे सांगत आहे. सांगण्याचा हेतू एवढाच आहे, तन्मन धनाने बांधकामासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्याच्या उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या या कामासाठी आपण सहकार्य कराल ही एक धम्म भावना ठेवून माझ्या शब्दांना पूर्ण विराम देत आहे. The great happiness. शरणं गच्छामि.